नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत बेसन लाडू. आणि आज जे बेसन वापरलं आहे ते आपण ओरिगो ब्रँडचं वापरलेलं आहे. ओरिगो पीठ हे दगडाच्या चक्कीतच दळलं जातं, अगदी पारंपरिक पद्धतीने. सगळं दळण जे आहे ऑर्डर आल्यानंतरच, म्हणजे पिठात ताजेपणा तसाच राहण्यासाठी ऑर्डर आल्यानंतरच दळलं जातं. या पिठाला नैसर्गिक ब्राऊन रंग आणि शुद्ध खमंग चव तशीच टिकून राहते. आणि या पिठाच्या पोळ्या 6 तासानंतरही मऊ आणि टवटवीत राहतात. तर तुमची ऑर्डर आजच द्या आणि अनुभव घ्या, खऱ्या अर्थाने आरोग्यदायी बना. चला मग आपण पुढची रेसिपी बघूया. तुपामध्ये आपण बेसन मस्त भाजून घेतलंय खरपूस. तूप सुटेपर्यंत आपण याला मस्तपैकी भाजून घेऊया. त्याच्यात आपण आता हे काजू बदामचे काप टाकलेले आहेत आणि हळूहळू मंद शेगडीवर ते आपण व्यवस्थित पूर्ण एकत्र करूया. हे बघा, असं तूप सुटायला पाहिजे. तूप सुटलं आहे अशा प्रकारे. आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये आणि हे थंड करून घेऊया थोडंसं. आपण यात इलायची पावडर पण घातली आहे. ते मी साखरला मिक्सरमधून बारीक करून घेतले. थोडं जाडसरच ठेवलेलं आहे त्याला, कारण की एकदम बारीक केलं तर ते वितळून जाते ह्याच्यामध्ये. आणि तो जो लाडू आहे असा चिकट चिकट टाळूला लागतो. तर अशा पद्धतीने तुम्ही करणार तर तुमचे टाळूला लाडू चिटकणार नाही आणि असे रवाळ होतील. हे बघा, आपलं रेडी झाले ऑलमोस्ट लाडू बनण्यासारखं सारण. तर आपण आता लाडू वळून घेऊया. लिंबाच्या आकाराचे आपण लाडू बनवणार आहोत छोटे छोटे. हे अशा प्रकारे आपण लाडू बनवून घेतला आहे. आपले लाडू ऑलमोस्ट रेडी झालेले आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि फॉलो करा. ओरिगो ब्रँडचे प्रोडक्ट ऑर्डर करण्यासाठी लिंक मी बायोमध्ये दिली आहे आणि फर्स्ट ऑर्डरला 100 रुपये ऑफ पण आहे. तर नक्की ऑर्डर करा.